नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाची केस स्टडी पाहणार आहोत। पेशंट 7व्या महिन्यात गर्भधारणामध्ये होती तेव्हा तिला थायरॉइड डिटेक्ट झालं, पण त्यावेळी कोणतीही मेडिकेशन सुरू करण्यात आली नव्हती। डिलिव्हरी झाली तेव्हा बाळाचं वजन 3100 ग्रॅम होतं, पण जन्मानंतर बाळाला कावीळ डिटेक्ट झाला आणि बाळाचं वजन देखील कमी होत असल्याने त्यामुळे पेशंट बाळाला डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेले आणि बाळाचं थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन लेवल 20 आढळला। या व्हिडिओमध्ये आपण या केसचा संपूर्ण प्रवास, त्यावर होमिओपॅथी उपचार कशी उपयोगी ठरला हे पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। निशा आशिष कोठारी, माझ्या प्रेग्नन्सीमध्ये 7th मंथमध्ये थायरॉइड डिटेक्ट झालं होतं, पण डॉक्टरांना सांगितलं ते डॉक्टर म्हणे गरज नाहीये। गायनेकॉलॉजिस्ट म्हटले की गरज नाही आता टॅबलेट्स घ्यायची, नॉर्मल आहे म्हणून। पण त्यानंतर माझं डिलिव्हरी झाल्यानंतर 20 डेजने मुलीचं म्हणजे आम्ही मुलीला दाखवायला आलो हॉस्पिटलमध्ये, कावीळ झाला म्हणून। तर डॉक्टर म्हटले की तिचं वेट कमी होत चाललं होतं, तिचं 3100 ग्रॅमची होती मुलगी, तर ते वेट तिचं 2600 ग्रॅम झालं होतं। तर त्यावरून शक आलं, तर आम्ही चेक केलं थायरॉइड म्हणून, तर तिचं थायरॉइड TSH 20 पॉईंट आलं। आणि मग त्यानंतर आम्ही डॉक्टर पडोळे सरांकडे आलो आणि ट्रीटमेंट घेतली। ते 10 दिवसानंतर परत चेकअप केलं, तर डॉक्टर पडोळे सरांनी जी ट्रीटमेंट दिलेली होती आम्हाला बाळासाठी, तर बाळाचं परत TSH टेस्ट केली आम्ही, तर 10 दिवसामध्ये बाळाचा रिपोर्ट नॉर्मल आला। बरं, मग त्यासाठी काही थायरॉइडची गोळ्या वगैरे घेतल्या होत्या का? नाही, अदर टॅबलेट वगैरे काहीच नाही घेतल्या, फक्त तुमचं। आणि कावीळ किती आला होता त्यावेळेस? कावीळ अगोदर टेस्ट केली होती तर 12.5 असं होतं, आणि नंतर 18 पर्यंत गेला होता। नंतर ट्रीटमेंट नंतर मग TSH बी नॉर्मल आलं आणि कावीळ पण नॉर्मल आलं। बरं, ठीक आहे। मग आता तिला काही त्रास आहे सध्या आता थायरॉइडचा वगैरे काही? नाही, थायरॉइडचा वगैरे आता काही त्रास नाही। ठीक आहे, मग आता कसं वाटतं तुम्हाला थायरॉइड गेल्यामुळं? आम्ही तुमचे आभार मानतो डॉक्टर पडोळे सरांचे, की त्यांच्यामुळे आमच्या बाळाचं थायरॉइडला म्हणजे ॲलोपॅथिक टॅबलेट घ्यायची गरज नाही पडली। तर डॉक्टर आम्हाला म्हटले होते की तिला 0.25 mg टॅबलेट चालू करावं लागेल 20 दिवसामध्ये। अच्छा, चालू करायचा सल्ला दिलता त्यांनी? हो, सल्ला दिलता आम्हाला, ॲलोपॅथिक टॅबलेट चालू करावं लागेल। बरं, मग तुम्हाला काय वाटतं ती टॅबलेट जर चालू झाली असती तर किती दिवस घ्यावं लागली असती? ते टॅबलेट म्हणजे एक माझा विचार होता की म्हणजे बाळाला 20 दिवसाच्या बाळाला आपण 25 टॅबलेट 0.25ची थायरॉइडची टॅबलेट देऊ, आणि ती म्हणजे लाईफ टाईमच राहणार, हे डोक्यामध्ये टेन्शन यायचं, कारण की ते बाळ 10 वर्षाच्या नंतर झालेले। अच्छा, आणि ते पण IUI झालेले, नॉर्मल नॉर्मल वगैरे नाही असं ट्रीटमेंट। ठीक आहे, ते जास्त टेन्शन नाही होतं मला। आता टेन्शन आहे का? नाही, आता नाही टेन्शन नाही। आता काही झालं की आता पडोळे सरांकडे जायचं। ठीक आहे, चालेल। आणखी असेच महत्त्वाचे होमिओपॅथिक माहितीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। तुमचे क्वेश्चन्स खाली कॉमेंट करा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की उत्तर देईन।